आम्ही खूप आत आलोय, एकदम मध्यभागी आलोय आणि किनारा आता खूप लांब राहिलाय. मध्यभागी येऊन प्री वेडिंग शूट करू. परतीचा प्रवास सुरू झाला आहे अलिबागहून मुंबईला. सोबतच घेऊन निघाले खूप साऱ्या आठवणी. अचानक हवामान बदलले आणि थंडीच्या दिवसांमध्ये पावसाचे चिन्ह दिसू लागले आहेत. विजा लकलुकू लागल्या आहेत. अचानक होणाऱ्या विजेचा कडकडाट काळजाचा ठोका चुकवतोय. सोबतच दर्यालाही उधाण आली आहे. अशा भीतीदायक वातावरणातही अलिबागमधील अनुभवांचा फ्लॅशबॅक होतोय. रेवदंड्याचा तो समुद्र किनारा, बोटीतून केलेली सफर, चौल गावातील मंदिरे, आम्ही ज्या विलामध्ये थांबलो त्या विलामधील विसावा, विला व आम्हा सर्वांची काळजी घेणारे रवी भाऊ, विलाचे ओनर ज्या आमच्याच कुटुंबाचा एक भाग होऊन बसले आणि त्यांनी सांगितली चौल गावची अद्भुत कहाणी. ह्या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या गावात जवळजवळ 328 देवळं आहेत. तुम्हाला एवढी देवळं कुठच्याच गावात दिसणार नाही. अलिबाग मधील चौल गावातच तुम्हाला एवढी सगळी आता येताना एवढे मंदिर दिसले ना आम्हाला. सगळे जे देऊळ आहेत ते सगळ्यांचं एक असणारं स्वतःचं वैशिष्ट्य आहे. जसं मी दत्त मंदिर सांगितलं, हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहे. समोर हिंगुळाज माताचं मंदिर आहे. अंधार असल्यामुळे दिसत नाहीये, पण हिंगुळाज माताचं मंदिर आहे, जिचं खरं मंदिर मातेचं आहे ते पाकिस्तानामध्ये आहे. आणि दुसरं पांडवकालीन जर मंदिर तुम्ही म्हणाल तर ते हे आहे. इथे फार मोठी जत्रा असते. फार म्हणजे बरेचसे आपले भन्साली समाजांची किंवा भानुशाली समाजांची त्यांची कुलदेवता असणारी देवता आहे. संजय लीला भन्साली स्वतः जातीने येतात, राहतात इथे. जे जेवण तुम्ही खाल्लं त्याच काकी त्यांना जेवण बनवून देतात, आवडीने खातात ते. आणि ते लोकांचं संपूर्ण मॅनेजमेंट आहे याच्यामध्ये. सो ते एक असेल, किंवा तुम्ही आता तिथे गेलात, पुन्हा भगवती एकविरा माता आहे, त्याचं देऊळ इथे आहे. असे बरेच देवळं इथे असल्या कारणाने एवढी सुंदर आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला या वास्तूमध्ये आल्यावरती कधीही फील होत जाईल. आता समुद्र खवळलेला आहे, बोट हेलकावे खाऊ लागली आहे आणि अशा या वातावरणामुळे 2 बोट्स कॅन्सल झाल्या आणि आम्हाला बोट मिळेपर्यंत अंधार पडला. या अंधारात अजूनही अलिबागमधील आठवणींना उजाळा मिळत आहे. विलाचे ओनर श्री अमोल लोंढे यांनी अलिबाग चौल गावाबद्दल जेवढी माहिती दिली तेवढी या ब्लॉगमध्ये पूर्ण होणार नाही. बऱ्याचशा लोकांना माहिती नाही, पण भारतातलं सगळ्यात मोठं बंदरापैकी एक बंदर चौल बंदर होतं. त्यामुळे ह्याला पुरातन काळातील मुघलांपासूनचा इतिहास आहे. पेशवेकालीन पासून, यादवकालीन पासून, त्यांच्यापासूनचा इतिहास आहे इथे. बरेचसे याच्यामध्ये किल्ले आहेत, बरेचशी जुनी देऊळ. ज्यू लोकांचं अजूनही इथे एक देऊळ आहे. ज्यू काही कम्युनिटी आजही इथे राहते. आजही इथे जर कोणी पाण्यास म्हणजे पाण्यासाठी विहीर खणायला जर गेलं तर 7-8 फुटाला तिथे जुने ज्यू असणारे राहणारे लोक किंवा जुन्या लोकांचे राहणाऱ्याच्या घरांचे अवशेषही आधी सापडतात. अरे बापरे. त्यामुळे अर्ध गाव तर ना पुरातत्व विभागाने स्वतःच्या बाउंड्रीमध्ये घेतलंय. एवढं सारे ह्या गावामध्ये खनिज आहेत आणि तुम्हाला त्याची ब्युटी तशीच दिसेल. म्हणजे एवढं सगळं असताना की गावाकडे पण पैसा असतात, नंतरही ना ते जुन्या ज्या काही गोष्टी पहिल्यापासून चालत आल्या तर त्यांनी चेंज नाही केलं. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसतात की मध्ये मॉडर्नायझेशन मंदिर झालेलं आहे. तो जो त्याची अजूनपर्यंत जी काही सुंदरता आहे ना ती अजूनपर्यंत गेलेली नाही आणि गावकरी कटाक्षाने पाळतात की बाबा जे जुनं आहे ना त्यालाच आपण म्हणतात ना, जुनं ते सोनं. तसं ते. हवामान अजून बिघडले, पावसाला सुरुवात झाली. आम्ही बोटच्या अप्पर डेकवर बसलो आहोत आणि न भिजता मुंबईपर्यंत पोहोचणे शक्यच वाटत नाही. मुंबईला पोहोचेपर्यंत मी हा बोटीचा प्रवास शेवटपर्यंत दाखवणार आहे. तिथे पोहोचेपर्यंत समुद्र शांत होईल का हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रेवदंड्याच्या समुद्रकिनारी एका कोळी बांधवांनी आमच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. आणि आमची शेतीच समुद्र ना. लहान पोरं अशी लहान असली तरी पाण्याला घाबरत नाही. अशी गोड रापण टाकतात ते. त्या रापण मध्ये अगदी म्हणजे आपल्या विहिरीत कसं आपण मासा उचलतो तसा उचलून घ्यायचा त्यातून. आणि आपल्या इतर जाळाला वगैरे जाते मच्छी, ती कशी ते हलते ना, जे रक्त ओकते. याच्यात कशी जाळाला अडकत नाही, ते उचलून घ्यायची डायरेक्ट. मच्छीचं प्रमाण एवढं होतं ना काही ते किनाऱ्याला एकदम मच्छी येते. जे आता या दिवसात जे आपल्याला बाहेर जायला लागते, समज खोल पाण्यात जायला लागते, त्या दिवसात किनाऱ्याला मच्छी येते. हो, सगळ्या प्रकारच्या तुमची कोलंबी, मोठे प्रॉन्स सगळं झाले. मांदेली, ढोम येते म्हणतात ते, जवळा, हा सगळं जवळ जवळ येते. सगळं जवळ येते. हा दिसते पण आपल्याला पोहताना कधी कधी. आमची लोक जाळात मारतात
अशी रापण टाकायची आणि घ्यायचं. रापण टाकायची, अशी गोल राऊंड मारायचा आणि खेचायची, ते सगळे. सगळी मच्छी आली त्याच्यामध्ये. नाही मग इतर पर्यटक असे आहेत ना, हा. ते पण गोळा करतात त्याच्या हाताने, एक 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 गोळा करून देतात. हो कोण बोलत नाही त्यावेळेला, हो तेच ना. पुष्कळ असते. कोलंबी घेतली काय कोण बोलत कोण नाही बोलत त्यावेळेला, म्हणजे आतोनात मच्छी येते. बरं आहे ना. मच्छी खाणाऱ्यांची मजा असते. त्या सीझनला अशी लहान पोरं 100-200 दिसतील तुम्हाला, आमच्या आई वडिलांच्या बरोबर त्यांच्या आलेली मच्छी हे करायला. पाण्यात थोडं गजू आहे ना. पाणी आता समुद्रात असंच या सीझनला. तुम्ही बोलता ना एकदम स्वच्छ पाणी, ते कधी कधी येते म्हणजे कसं, हा वारा जास्त आला का एकदम असं निळसर पाणी येते. कोणती आहे? सकाळी मुंबईहून मांडवाला पोचल्यावर बाहेरच एका उपहारगृहात नाश्ता केला. तिथून टमटम पकडून आम्ही रेवदंडाजवळ असलेल्या चौल या गावाकडे निघालो. चौलपासून रेवदंड समुद्रकिनाऱ्याजवळ आहे, तर समुद्रावर कधी जायचे, कोणत्या कोणत्या देवांचे दर्शन घ्यायचे आणि अजून कोणत्या ठिकाणी जायचे हे आम्ही टमटममध्ये गप्पा मारत मारत ठरवत होतो. अलिबागला सुंदर असे निसर्ग सौंदर्य लाभले आहे. अलिबागच्या रस्त्यावरून जाताना याचा अनुभव येतो. इथली गावे देखील नीटनेटकी वेल प्लॅन्ड आणि स्वच्छ आहेत. जवळपास 1 तासाचा हा प्रवास आहे, पण गप्पा मारता मारता वेळ कसा निघून गेला हेच कळलं नाही. विलामध्ये गेल्या गेल्या रवी भाऊंनी थंडगार लिंबू सरबत देऊन आमचा थकवा नाहीसा केला आणि आम्ही सगळे स्विमिंग पूलमध्ये जवळपास 2 तास डुंबून बसलो. काय तुला जायचंय? जायचंय? जायचंय तुला? जायचंय तिला. जायचंय, चल चल दोघी, चल दोघी चल. तिला वाटतं मी तिला घेऊन चालले. मी नाही चालले, मी बघ चेंज नाही केलंय. लोकल किती टच होता येईल. हा. जसं तुम्ही बघितलं की टिपिकल आपल्याला पालकची भाजी, वांग्याचं भरीत, डाळ भात आणि चपाती आणि भाकरी आणि लोणचं, हेच जेवण मिळेल तुम्हाला. मसालेदार गोष्टी तुम्हाला नाही मिळत. हा, फिश मध्ये असेल किंवा चिकन मध्ये वगैरे असेल तर नॉनव्हेज खाणाऱ्यांना पण फार इथे पर्वणी असते. पण त्यांचे पण मसाले असतील ते पण आपले हळदी मिठातले असतात. तर आपण त्याच्यामध्ये पण असं कटाक्षाने असे 1760 मसाले टाकणं अवॉइड करतो. येणाऱ्या प्रत्येकाला आपण चांगल्यात चांगलं आणि हायजिनिक कसं देता म्हणजे येईल. आपण म्हणाल प्रॉपर गावरान जेवण आपण म्हणू शकतो. स्विमिंग पूल मध्ये ना सगळ्यांनी जवळजवळ 1 ते 1.5 तास स्विमिंग केले आणि आता सगळ्यांना भूक देखील लागलेत आणि स्विमिंग करून सगळे थकले देखील आहेत. आणि आज शनिवार आहे त्यामुळे सगळे शाकाहारीच खातात. तर आणि त्याच्यामध्ये आमचे सचिन भाऊजी आहेत ना, त्यांचं सगळं जैन फूड आहे. म्हणजे ते कांदा लसूण काही खात नाही, त्यामुळे त्यांचं जैन फूड देखील आम्हाला त्यांचं इथे चांगली सोय झाली त्यांची देखील. पावसासोबत वारा देखील वेगाने वाहत आहे. अप्पर डेकवरती सुदैवाने या बोटला एक रूफ टॉप आहे. शक्य तेवढी लोक भिजू नये म्हणून इथे एकत्र बसलो आहोत. सोबतच विजांचा लखलखाट होत असल्यामुळे वातावरण तसे भीतिमयच आहे. बोट हेलकावे खात आहे. मी व्हिडिओ स्टेबलायझर वापरत असल्यामुळे ते कदाचित तुम्हाला जाणवत नसेल. अशा तरुण मुला मुलींचा उत्साह मात्र दांडगा आहे. ते मात्र या प्रवासाचा आनंद घेताना दिसत आहेत. समुद्राच्या लाटा बोटीला आपटून अजून उफाळून येताना दिसत आहेत. आम्ही आता समुद्राच्या मध्यभागी आहोत आणि पावसाचा जोर आता अजूनच वाढला आहे. अजूनही ह्या पिकनिकच्या आठवणी ताज्या आहेत, विशेष करून विला आणि त्या विलामधील थीम्स. तर आता आपल्यासोबत आहेत या विलाचे ओनर श्री अमोल लोंढे. तर नमस्कार सर, तुमचं नमस्कार. सगळ्यात आधी स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आता तुम्ही माझ्या व्ह्युअर्सला सांगा, आपल्या व्ह्युअर्सला, की आगळी वेगळी खासियत म्हणजे इथे थीम्स आहेत. तर त्या थीम्स बद्दल आम्हाला सांगा. ओके, सो मी एकटा ओनर नाहीये. हा जो विला आम्ही जॉईंट व्हेंचरमध्ये, माझा बालपणीचा मित्र आहे प्रदीप सावंत अच्छा. आणि आम्ही हा विलाचं स्वप्न पाहिलं 6 वर्षापूर्वी. आम्ही
1 वर्ष 8 महिने म्हणजे कंटिन्युएशन मध्ये हे काम आम्ही संपूर्ण करवून घेतलं आणि त्याच्यानंतर असं हा संपूर्ण डोलारा उभा राहिलेला आहे. माझी मिसेस प्रणाली अमोल लोंढे आणि प्रदीप यांची मिसेस प्रिया प्रदीप सावंत ते दोघं ह्या साऱ्या गोष्टी पाहतात. अच्छा, आज मी NIC इथे होतो म्हणून मी आज इथे आलो. ते सगळं करतात. आणि ह्या थीम बद्दल काय सांगाल तुम्ही? ग्रेट. तर आमचे जे मित्र आहेत प्रदीप सावंत, त्यांच्या वडिलांचं नाव बाळकृष्ण अच्छा, आणि त्यांच्या आईचं नाव अनुराधा. राधाकृष्ण नाव तिथून उदयास आलं. तर 2 पार्ट आहे त्याच्यामध्ये, ए पार्ट बी पार्ट. ए पार्ट मध्ये सगळे तुम्हाला राधाकृष्णांचे पेंटिंग्स दिसतील. तुम्ही हॉलमध्ये बसाल, तुम्ही बेडरूम मध्ये असाल तर त्या ज्या पेंटिंग्स आहेत त्या पेंटिंग्स तुम्हाला मोहित करून टाकतील. आणि ही साईड जी बी साईड आहे इथे आम्ही थोडीशी म्युझिकल थीम घेतली, कारण का कृष्णाची बासरी म्युझिक ह्या दोन्ही गोष्टी फार जवळ निघून येतात म्हणून. आणि माझा सुपुत्र आहे, त्यांनाही थोडंसं म्युझिकची आवड जास्त आहे. पण त्या हिशोबाने आम्ही इथे केलं की ते म्युझिकचे आपण हे ठेवूया, लोकांना असं म्युझिक बद्दल इंट्रोडक्शन करूया. तर पाठीत गिटार आहे, तिथे सॅक्सोफोन आहे, त्याच्यानंतर आतमध्ये गिटारची थीम आहे, वरती पियानोची थीम आहे. तसंच तिथे राधाकृष्णाच्या वेगवेगळ्या लीला आहेत, त्याचं स्वतःचे वेगवेगळे रूप आहेत. आपण ते त्या एका ए थीम मध्ये दाखवण्याचा प्रयत्न आपण हे नक्कीच सगळं पाहूयात म्हणजे. आणि आता आपण काय करूयात, मग गप्पा मारता मारता आपण हा विला देखील आपण फिरूयात. ठीक आहे. तर आता आम्ही निघालो आहोत चौल येथील शीतळा देवीच्या मंदिरात, जे अतिशय जागृत देवस्थान आहे. तर आता मी आहे चौलगावमध्ये आणि या चौलगावमध्ये शीतला देवीचं मंदिर आहे. तर आता आपल्यासोबत आहेत या मंदिराचे पुजारी गुरव काका. तर नमस्कार काका, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि काका, इथे आम्ही सहजच म्हणजे असं फिरण्यासाठी आलो आणि इथे आल्यानंतर आम्हाला समजलं या देवीबद्दल. किती वर्ष झाली आहे मंदिराला? हे मंदिर तसं बघायला तर आता आपल्या तारीख नाही म्हणजे ब्रिटिश जमान्यातलं हे मंदिर आहे. अच्छा. तेव्हा हे दगडी बांधकाम होतं. आता याला जवळजवळ 35 ते 40 वर्ष झाले हे बांधकाम आहे. म्हणजे त्याचं जीर्णोद्धार. जीर्णोद्धार. आणि शीतला देवी म्हणजे नवसाला पावणारी हा, देवी असं सगळे म्हटलं नवसाला ती जातं. पावते. तुमची खरूज काका असेल, नर असेल कुठे हे अच्छा. कळलं. आणि ते बाहेर विहिरीचं पाणी ते हे आहे कुंड आहे. अच्छा. ते कुंड आम्ही जे पाण्याने आंघोळ करतो आणि तेच पाणी लोकांना पावन होतं. हो म्हणजे तीर्थ म्हणून. हा, आणि ते पाणी प्यायलं आम्ही तर ते इतकं गोड आहे ना ते हा, पाणी. पाणी गोड आहे. एक शक्ती स्थानच बोलायला लागेल. आम्ही इथे दर महिन्याला जेव्हा अलिबागला येतो आम्ही नॉर्मली इथे येतोच आणि एकदम शांती वाटते आणि असं जागरूक देवस्थान वाटतो. आणि लोकांची श्रद्धा आणि याच्यामध्ये लई आहे. आणि इकडे यायचा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये पण एक पॉझिटिव्हिटी एनर्जी आम्हाला भेटते. येताना पण असं वाटतं की कुठे एकदम चांगल्या जागी जातोय आपण. आम्ही मुंबईवरून आणि आलो. तुमचं नाव? माझं नाव जगदीश जोशी. अच्छा, म्हणजे तुम्ही दर्शन तिकडनं मुंबईमधून? हा, आम्ही दर महिन्याला येतो. आम्ही इथे दर्शन न चुकता आम्ही करून जातो. सो हा हॉल आहे, मोठाच्या मोठा हॉल आहे. इथे सगळेजण ज्या कोणी फॅमिलीज येतात तर कुटुंब येतात, ते सगळं कुटुंब एका हॉलमध्ये सामावू शकतं म्हणून असा आम्ही हा मोठा हॉल घेतला. या हॉलमध्येच 2 आम्ही थीम दिलेत. इथे तुम्ही पाहू शकता, इथे गिटारची थीम आहे आणि इथे सॅक्सोफोनची एक थीम आहे. आणि वर्ल्ड मधला नंबर 1चा आर्टिस्ट आहे पेंटिंग मधला गौरव भाटकर, त्यांनी ह्या सगळ्या पेंटिंग साकारलेल्या आहेत. तो एक सर्व गोष्टींनी सज्ज असलेला किचन आहे, पण इथे काही जेवण बनलं जात नाही. हा फक्त काउंटर किचन आहे आमचा. आणि याच्यामध्ये जे पण आमच्या काकी जेवण बनवतात बाजूला, कारण का तिथून ते जेवण सगळं येते. 2 किचन आम्ही सेपरेट बनवले. एका ठिकाणी फक्त आम्ही व्हेज सर्व करतो, एका ठिकाणी आम्ही नॉनव्हेज फक्त सर्व करतो. तर व्हेजची भांडी वेगळी, नॉनव्हेजची भांडी वेगळी. त्यामुळे असं त्याचं सेपरेशन कम्प्लीट डिफरंट आहे. आम्ही दुपारी जे जेवलं ते अजून चव रेंगाळते जिभेवर. खूप छान म्हणजे जेवणाचं याचं सगळं क्रेडिट आमच्या तिकडे काकी ज्या आहेत. नाही, खूप छान जेवण बनवलं होतं त्यांनी. रात्रीच्या जेवणाची सोय बाहेरील अंगणात डायनिंग टेबलवर केली होती.
अमोल सरांनी जेवल्यानंतर आमच्यासोबत खूप गप्पा मारल्या, गाणी म्हटली आणि आमच्या कुटुंबाचा एक भाग बनले. माझी नणंद भक्ती आणि आमचे फॅमिली फ्रेंड संदीप यांचे बर्थडे सेलिब्रेशन देखील आम्ही याच ठिकाणी केले. असा हा एक आरामासाठी बेडरूम बनवलेला आहे आपण. जसं बोललो त्याच्यामध्ये गिटारची थीम आहे. गिटारच्या थीम मध्ये हा आपण बेडरूम आपण इथे बनवला आहे. इथे आपण परत एक प्रयत्न केला की लोकांना निसर्गाबरोबर किती जास्त अटॅच ठेवता येईल. सो जर तुम्ही इथून बघाल तर मी तुमच्यासाठी दाखवतो. ह्याला आपण अटॅचच असे संपूर्ण फुल साईज विंडोज दिले आहेत, जेणेकरून इथे तुम्हाला सगळ्या ठिकाणी डोळ्यासमोर ना हिरवगार असं दिसलं पाहिजे. अजून एक तुम्हाला सांगायचं याचं वैशिष्ट्य म्हणजे ना, आता इथून नाही दिसलं पण तुम्हाला अंधार आहे म्हणून, पण इथून सरळ वरती टोकाला तुम्ही बघाल ना तर तिकडे ह्या गावाचं म्हणजे अलिबागचं सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण देऊळ आहे दत्त मंदिर. अच्छा. तर ते दत्त मंदिर जे वरती आहे त्यांचे ब्लेसिंग्स हे आम्हा सर्व कुटुंबावरती आणि आमच्याकडे येणाऱ्या सर्व ग्राहकांवरती असावं याचा आम्हाला फार मनापासून इच्छा होती. मग आम्ही त्याच्यामध्ये असं केलं की जेवढे पण आपण बेडरूम्स बनवले आहेत, हॉल बनवलाय, तर प्रत्येक हॉलमधून प्रत्येक बेडरूम मधून तुम्हाला दत्तांचं दर्शन होईल इथून. सर इथून तुम्ही आहे थोडस आता लाईट्स दिसत नाहीये पण सकाळी तुम्हाला दिसू शकतो. आपण वरती अजून पाहू शकतो. आपले वरती 2 अजून बेडरूम्स आहेत. हे देखील छान केले मिस्टर. लाईट्स खूप छान होते. धन्यवाद. दुसऱ्या बेडरूम मध्ये तुम्ही पाहू शकता पियानोची रंगसंगती दिसून येईल. मल्टी कलर्स त्याच्यामध्ये या पेंटिंग मध्ये चित्रकाराने देण्याचा प्रयत्न केलाय की सुराचे जेवढे कलर्स आहेत ते कलर्स तुमच्या हृदयाला भिडले पाहिजेत, म्हणून त्याने ते मल्टी कलर पेंटिंग केलेलं आहे. हा प्रशस्त एक मोठाच्या मोठा बेडरूम आहे. असं लोकांना छोट्या छोट्या बेडरूम्स मध्ये राहायला आवडत नसते. कोणी इथे गेस्ट स्टे करतील त्यांना थोडस वाटलं पाहिजे की बाबा मी कुठेतरी छान रिलॅक्स जरा वाटतं असं वाटलं पाहिजे. की इथे आम्ही एक भिंत टाकलेलीच नाहीये, बनवलेलीच नाहीये. फुल ग्लास करण्याचा प्रयत्न फक्त ह्याच्यासाठी केलेला की इथून तुम्ही थोडस दाखवू शकता. अच्छा. हा ते थोडंसं लाईट दिसत मंदिर, आपल्या उठल्या दर्शन लाईट दिसतात तिथे. मस्त अगदी दर्शन होते तिथे. दुसरा अजून एक महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये. पावसाळ्यामध्ये ना सगळं डोंगर आजूबाजूचा परिसर हा कम्प्लीट ग्रीन होतो आणि ग्लास असल्या कारणाने ना असं निळसर पाऊस पडतोय, धोधो पाऊस पडतोय, सगळीकडे ग्रीनरी दिसते. तो हा एक मनमोहक व्ह्यू जो आहे हा इथे राहणाऱ्या सर्वांसाठी सुंदर मन हेलावून टाकणारा असतो. क्लीननेस तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला याच्यामध्ये कसलाच स्टिंकिंगनेस नाही येणार.
त्याची आम्ही काळजी घेतलेली आहे. भले थोडंसं घर सुंदर नसलं तर मेन झालं, बाथरूम. पण बाथरूम सुंदर असावेत हो. ह्याची कम्प्लीट रवी भाऊ काळजी घेतात. आम्ही निसर्गाशी एकरूप येण्यासाठी म्हणून आम्ही इथे टीव्ही हा तर की आपण टीव्ही आम्ही हा. जगाबरोबर कनेक्ट राहण्यासाठी खाली हॉलमध्ये दिलेला आहे. कारण की कसं आपण घरी पण टेस्ट करतो आणि मग आणि इथे येऊन इथे पण येऊन आपण taste टीव्ही करायचं. बघून मग काय उपयोग नाही त्याच्यात तेच. मजा नाही. हा ते फॅमिलीने मिळून इथे बसावं, कॉफी चहा घेत असं संपूर्ण गाव बघावं. इथून तुम्हाला ऍक्च्युली गाव दिसेल. अच्छा. हा तर आणि इथे हे पावसात तर खूप छान वाटत असेल इथे. सुंदर आहे. आता लांब तुम्हाला दिसेल तर तिकडे बघा, ते जंगल आहे, हम्म. मोठे डोंगर दऱ्या हो. जंगल समोरच आहे, इथेच आहे. त्यामुळे इथे पावसाचं प्रमाण पण भरपूर आहे. आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये जंगलांमध्ये असणारी ही आपली गावं, ही बघा, ही सगळी जुनी. ते हो हे सगळं जुनं. हा हे त्या जुनं. लाकडाच्या खिडक्या ह्या कुठे हो. बघायला मिळतात. ही जी शान आहे बघा, इथे कौलारू इथे समोर कौलारू तुम्हाला गडे काय दिसेल. कौलारू. कौलारू शिड्यांची इथे हो. आहे. संपूर्ण झाडी झुडपांमध्ये इथे बसून मस्तपैकी चहा कॉफी त्यांनी घ्यावी असा आमचं एक मानस होता. म्हणून आम्ही ही एक छोटस कॉफीसाठी सगळ्यांसाठी एरिया. अच्छा. पण दुसरा एक बेडरूम पाहू. हा तिसरा बेडरूम आहे या बी वास्तूचा. आपण याच्यामध्येही प्रशस्त बेडरूम देण्याचा प्रयत्न केलाय. इथे आपण सॅक्सोफोनची थीम वापरलेली आहे. फुल ग्लासमध्ये संपूर्ण मोठ्या ग्लासमध्ये समोरचा व्ह्यू, बाहेरचा व्ह्यू हे सगळं आपण तसंच ठेवण्याचा प्रयत्न केलाय की जेवढं समोरचं निसर्ग सौंदर्य दिसावं, लोकांनी पाहावं, हाच एक मानस आहे. म्हणून हे मोठ्या मोठ्या काचा लावण्याचं कारण फक्त ते. हो. आणि टोटल हा आपला विला किती बीएचके किती रूमचा आहे? टोटल 6 बेडरूम्स आहेत, 2 मोठे प्रशस्त हॉल आणि 2 किचन, असा हा संपूर्ण मोठाच्या मोठा आहे. प्लस बेडरूमच्या साइजेस मोठ्या आहेत. त्यामुळे एका याच्यामध्ये आपण जसं इथे ठेवलेले आहेत की अशा आपण त्यांना कापसाच्या असणाऱ्या गाद्या हे आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. सो तिथेही कोणी एकत्र राहण्याची मजा असते. कारण पिकनिकला गेल्यानंतर कोणाला असं सेपरेट नाही नाही सगळ्यांना एकत्र राहायचं असतं. मग तीही मजा यावी म्हणून असे आपण त्यांना गाद्या आपण इथून प्रोव्हाइड करतो. 25 ते 30 जणांमध्ये संपूर्ण माणसं या विलामध्ये म्हणजे राहू शकतात ऍट अ टाइम. आणि आपलं बुकिंगचं ऑनलाईन बुकिंग पण? हो, ऑनलाईन वेबसाईट आहे. वेबसाईट थ्रू लोक पाहू शकतात. इथे आल्यानंतर तुम्ही काय पाहू शकता, काय एक्सप्लोर करू शकता. नागाव बीच आहे, रेवदंडा बीच आहे. किती अंतर आहे म्हणजे काही असतात किती एक पहिलं. अंतर आहे. म्हणजे पुण्यावरून येणारे आणि इथून येणारे सगळ्यांसाठी सगळे मॅप्स आपण त्याच्यामध्ये दिलेले आहेत. इथे आल्यापासून आम्ही 3 वेळा समुद्रावर गेलो आणि ह्या वेळेला आम्हाला बोटीतून सफर करायचा होता. आहे का? आहे फिरायला? हा म्हणजे आता कॅमेरे वर टाकलेत ना, तेच लावलेत ना तिथे. सर्व समुद्राचा आनंद घेत आहेत आणि सर्वांना चांगला वाटलं. एकदम फुल एन्जॉय करतात. फर्स्ट ट्रिप आहे आमची अलिबागची आणि भरपूर एन्जॉय करतात सर्वजण. आम्ही खूप आत आलोय, एकदम मध्यभागी आलोय आणि किनारा आता खूप लांब राहिलाय. तेच बघून आता मला असं वाटतं मी पण ते प्री वेडिंग शूट चालू करू. बरेचसे प्री वेडिंग शूट होत आहे तिकडे. मध्यभागी येऊन प्री वेडिंग शूट करू, परत लग्न करू. हो, मी परत लग्न करते, पण ह्या माणसाशीच कर. मग तू परत लग्न कर, बाकीचं टेन्शन नाही आपल्याला. बाकी व्हिडिओग्राफी वगैरे सगळं आपण घरातच सगळं करूयात. मला आवड नाही प्री वेडिंग शूटची, पण मला आहे. करताय ना परत लग्न. काय काय तुला वेडिंग शूटची आवड आली आहे? प्री वेडिंग शूट करायचंय परत लग्न. तिच्यासोबतच करा. अरे वा, टेरेस पण छान आहे. टेरेस पण मस्त लाईट्स. अरे टेरेस मध्ये माझे मोठे प्रोग्राम होतात. हा. तर इथून ते दत्त मंदिर दिसत आहे आपल्याला, पण आता रात्र आहे त्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही. पण मी झूम करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. सकाळी मी नक्कीच ते तुम्हाला दाखवीन. स्विमिंग पूलचा व्ह्यू पण छान होता. बघा ना, फार मोठाच्या मोठा स्पेशियस आहे, अगदी मस्त. आणि जास्त करून उन्हाळ्याच्या सीझन मध्ये किंवा थोडंसं हिवाळ्याच्या सीझन मध्ये पण ना, की ह्या अख्ख्या टेरेसवरती आम्ही इथे संपूर्ण रेड कार्पेटिंग करतो. इथे एक स्टेज आपण उभा करतो आणि
मग खालीच असे जमिनीच्या लेवलचे टेबल्स टाकून मग इथे बसून लोकांना मनसोक्त नॉनव्हेज काही खायचं असेल किंवा व्हेज काही खायचं असेल किंवा मग त्यांना आनंद घ्यायचा असेल ओपन टू स्काय तर मग इथे लोक फार मनापासून आनंद घेतात. थंडीमध्ये खास करून तो आनंद खूप 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 आनंद घेतात. अप कंट्रीज मध्ये ना तुम्ही बघाल ना तर बऱ्याचशा लोकांच्या घरावरती ना कोंबडा असतो. ठीक आहे. आता कोंबडाची तुम्ही बघाल ना तर तो असा मान त्याची उंच देऊन तो बांग देतो. कोंबडा ही गोष्ट कधी करतो जेव्हा सकाळी सूर्य उगवतो रामप्रहाच्या वेळेला तो मान उंच करून बांग देतो. म्हणजे इथे जे पण कोणी राहायला येतील ओके त्या सगळ्यांच्या आयुष्य त्यांचं असं चढत्या सूर्याप्रमाणे वरच्या लेवलला असावं म्हणून असणारा तो एक वास्तूचा प्रकार आहे आणि म्हणून तो तिथे आहे. म्हणजे लंडन वगैरे त्या साईडला किंवा हॉलंड वगैरे त्या साईडला ना त्यांच्या प्रत्येकाच्या बंगल्यावरती तुम्हाला हे असं दृश्य दिसेल की म्हणजे असं बांग देणारा कोंबडा. म्हणजे असं पण नाही की असं बांग देणारा कोंबडा. ही ऍक्टिव्हिटी तेव्हाच होते जेव्हा सूर्य उगवत असतो. समोर खूप लाईट्स दिसत आहेत आणि आम्हाला असे वाटलं की आपण मुंबईजवळ पोहोचलो की काय. पण जसं आम्ही जवळ पोहोचलो तेव्हा कळालं की इथे खूप मोठी मोठी जहाजे नांगर टाकून उभे आहेत. पावसाचा जोर आता कमी झालेला आहे पण समुद्र अजूनही खवळलेला आहे. आज छताखाली बसलेली मंडळी आता हळूहळू बाहेर येऊ लागली आहे. इथून अर्धा प्रवास अजून बाकी आहे. तसेच विलाचा सुद्धा अर्धा भाग पाहायचा बाकी आहे. पण ए आणि बी विंग दोन्ही सारख्याच आहेत. फरक फक्त थीम पेंटिंगचा आहे. आता आपण बी विंग मधून ए विंग मध्ये आलो. आता आपण टेरेस वरून डायरेक्ट आलो. हा आहे राधाकृष्ण विलाचा महत्वाचा टप्पा असणारा ए विंग. आपण बी विंग मध्ये येतो. आता आपण बी विंग मधून ए विंग मध्ये आलो. ए विंग मधला हा पहिला बेडरूम. तिथे जर तुम्ही बघाल तर जिने चढून पहिला बेडरूम जो होता त्याचं पण इंटिरियर हे असंच होतं. तिथे असणार सेम सगळं तिकडे पेंटिंग आणि इथे आता हे तुम्ही बघू शकता मोराचं पीस. अच्छा मोराच्या पिसामध्ये जसे मल्टी कलर्स असतात तसेच कलर सगळ्यांच्या आयुष्यात यावेत म्हणून एक मल्टी कलर असणार त्यांनी तिथे एक चित्र बनवलेलं आहे. हा कॉफी शॉप एरिया ए विंग साठी पण आहे. इथून पण डायरेक्ट टू अटॅच आपली स्वतःची ओळख असणारी घरं. इथूनही चांगला व्ह्यू आहे. इथूनही संपूर्ण वरतून तुम्ही पाहू शकाल तर खाली पार्किंग एरिया दिसतो. फ्रंट एरिया आहे. आंब्याचं झाड आहे. हे आमचं आंब्याचं झाड फार महत्वाचं आहे. आंब्याच्या झाडाने आम्हाला पहिल्यापासून साथ दिली आहे. तुम्ही विश्वास नाही ठेवणार पण हा एक आंब्याचं झाड आहे आम्हाला दर वर्षाला कमीत कमी 1200 ते 1300 आंबे देतो. हापूस आंबा आहे. हो हापूस आंबा आहे आणि एकदम चवीसाठी चांगला आणि एकदम ऑर्गॅनिक. म्हणजे त्याला आम्ही खत टाकतो. फवारणी नाही किंवा असं केमिकल्स नाही. ऑर्गॅनिक जसं म्हणजे आपण म्हणतो ऑर्गॅनिक तसं ते ऑर्गॅनिक झाड पण आहे आणि ऑर्गॅनिक. दुसरा बेडरूम अगेन सेम इंटिरियर सगळं सेम टू सेम दिसेल. याच्यामध्ये पुन्हा पेंटिंग जसं मी बोललो राधाकृष्ण विला कृष्णाच्या लीला कृष्णाचे असणारे कलर्स म्हणून एक ते ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग परत इथे पेंटरने टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो दॅट असंच इथे ज्या वस्तूमध्ये जे लोक राहतील त्यांच्याही आयुष्यामध्ये अशीच कलर मस्तपैकी येत राहो आणि तशी पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्यामध्ये येत राहो. संपूर्ण अख्खाच्या अख्खा बंगलो ना हा एकदम सेम टू सेम आहे. फक्त थोड्याशा पेंटिंग जर आपण सोडल्या तर इथून आपण खाली उतरू शकतो परत आणि हॉल आणि अजून एक बेडरूम आपण खाली इथे पाहू शकतो. वरती 2 बेडरूम या विंगच्या इथे 2 3 वरती 2 आणि खाली 3 बेडरूम. राधाकृष्णाची महत्वाची थीम आणि आमचं सगळ्यात असणारं महत्वाचं हे राधाकृष्णाचं वास्तव्य या हॉल मधलं तुम्ही पाहू शकता. इथे चित्रकाराने अप्रतिम रंग भरलेले आहेत. राधा कृष्ण मीरा यांचं असणारं नातं अतूट नातं हे ह्या पेंटिंग मध्ये त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि फार सकारात्मक ऊर्जा देते.
विलाच्या शेजारी छानसं तळ आहे. तिथे गेल्यावर मन अगदी प्रसन्न होतं. त्याचसोबत आपल्या साहेबांचा सगळ्यांचे जवळचे आपले साहेब यांना आम्ही कधी विसरू शकत नाही. नाहीच. आणि हे सदैव आमच्या हृदयात असतात, आमच्या रक्तात असतात, हो. आमच्या धमण्यांमध्ये असतात. बाळासाहेब यांचेच आशीर्वाद आमच्यावरती एवढे आहेत, एवढे आहेत, भरपूर आशीर्वाद आमच्यावरती साहेबांचे आहेत. आणि म्हणून आम्ही साहेबांना आमच्या डोळ्यासमोर प्रत्येक वेळा ठेवतो आणि ते आम्हाला सारखी ऊर्जा देतात. अच्छा हो. आणि हे आमचे प्रदीप सावंत जे आहेत हा. त्यांच्या आई वडिलांचं असणारा फोटो आहे. तर वडील सध्या त्यांचे नाही जेव्हा त्यांची आई आहे. आई पण दादरलाच राहतात, ते पण एकत्र दादरला राहतात आई बरोबर. आणि हे तो अनुराधा बाळकृष्ण, ते मी तुम्हाला आधी तुम्ही सांगितलं. ते सांगितलं. त्यांचा मुलगा म्हणजे आज ते नाही इथे कामानिमित्त थोडेसे बाहेर जातात, त्यांनाही तुम्हाला भेटायला आवडलं असतं. ते स्वतः येतात, जाते नाही येतात. तर थोडस बाहेर होते ते, त्यामुळे त्यांना नाही येता आलं. बट त्यांनी फार मेहनत घेतली या सगळ्या गोष्टीसाठी. हा एक मोठाच्या मोठा बेडरूम आहे. जसं बोल राधाकृष्णाची थीम मधले इथे आपले कृष्ण भगवान. याच्यामध्ये तुम्ही नीट जर बघाल तर ह्या मूर्तीमधून, ह्या फोटोमधून तुम्हाला दिसेल की हा प्रश्न त्याला आम्ही विचारलेला की याच्यामध्ये डोळे दिसत नाहीयेत, तर ती कशी कंप्लीट झाली. मग त्याच्यावरती त्या चित्रकाराचं म्हणणं असं होतं की हा देव आहे आणि त्याने तुम्हाला बघायला त्याला डोळ्याची गरज नाहीये. तो तुम्हाला त्याच्या अंतरात्म्यातून बघतो, त्याच्या अंतरात्म्यातून तुमचा सांभाळ करतो. त्यामुळे त्याला त्याच्या भक्तांना बघण्यासाठी डोळे, त्यांना सेन्स करण्यासाठी त्यांना असं असण्याची गरज नाहीये. आणि हा अशा एक आगळ्या वेगळ्या विचाराने त्यांनी हे पेंटिंग साकारण्याचा प्रयत्न केलेला आणि तसं त्यांनी हे पेंटिंग इथे त्यांनी बनवून आम्हाला इथे दिलं. आता पाऊस पूर्ण थांबलेला आहे, पण समुद्र अजून पूर्णपणे शांत झाला नाही आणि आपल्याला समोर दिसते ती आमची मुंबई. आता जसजशी मुंबई जवळ येत आहे तस तसं अगदी बरं वाटते, जणू काही मी माझ्या घरीच परतले. तर हा आमचा स्वतःचा अलिबाग मध्ये असणारा छोटासा सिंगापूर आम्ही इथे साकारलेला आहे. हा मरलाईन आहे जो सिंगापूरमध्ये असतो. इकडे आमचे एक शिवलकर म्हणून एक आहेत आणि उत्कृष्ट कलाकार आहेत. जो वरती आपण बघितला तो कोंबडा पण त्यांनीच बनवलेला आहे. हाही मरलाईन त्यांनीच बनवलेला आहे. जवळजवळ 1,500 टनाचा हा त्याचा म्हणजे त्याची स्ट्रेंथ आहे. आणि जवळजवळ 6 वर्षापूर्वी तो बनवून त्यांनी आता इथे आणून ठेवलेला आहे. असाच आहे. आणि जसं ना सिंगापूरची जी थीम आहे तिथे असे असणारे आजूबाजूचे हॉटेल्स, गोल्डन आय आणि हे असं थोडंसं सांगण्याचं म्हणजे एक थोडासा लहान मुलांना आकर्षित असणाऱ्या काही गोष्टी आपण इथे देण्याचा प्रयत्न मुलं तर 1.5 ते 2 तास पाण्यात होते मुलं दुपारी. ही सगळ्या सुपारीच्या झाड आहेत. इथे सुपारीचे झाड आम्ही लावून आहे ना, जे राहणारे येणारे आहेत त्यांच्यासाठी जेवढं काही असं म्हणजे नॅचरल देता येईल ना ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. म्हणून हे आता इथे लावलेली झाड आहेत. पुन्हा एकदा समुद्रात जायचं म्हणून आम्ही सर्वांनी सकाळचा नाश्ता भरभर उरकला. आज नाश्त्यामध्ये बुर्जी पाव आणि व्हेजवाल्यांसाठी बटाट्याची भाजी होती. आम्ही आणि मुलांनी हॉर्स रायडिंगचा देखील आनंद घेतला. तर या विल्याची संपूर्ण जे काळजी घेत आहेत तर आता आपल्यासोबत आहेत श्री रवींद्र पाटील. नमस्कार काका. तर यांना सगळेजण रवी भाऊ असे म्हणतात. तर कालपासून खूपच कौतुक आम्ही ऐकलं होतं तुमच्याबद्दल की रवी भाऊ आहेत म्हणून, म्हणजे
सगळं हे आहे ते खूप सगळी काळजी घेतात अगदी. तर आणि आम्ही देखील पाहिलं की तुम्ही आल्यापासून आमचं खूप छान पाहुणचार केले, म्हणजे अगदी यातलं फॅमिली मेंबर सारखं तुम्ही आमची एवढी काळजी घेतली. धन्यवाद धन्यवाद. तर तुम्ही इथे किती वर्ष आहात तुम्ही इथे? मी 13 नोव्हेंबर 2018 पासून मी जॉईन झाले इथे. ॲक्च्युली ह्या विलाचं ज्यावेळी गृहप्रवेश होता, पूजन होतं, तेव्हापासून मी इथे जॉईन आहे. आज जवळजवळ मला 6 वर्ष इथे झालेले आहेत. तर सांगायचं म्हणजे इथे आल्यानंतर एक शांती मिळतो, वातावरण चांगलं आहे. आणि त्याच्यानंतरचं जे मला दोन्ही माझे शेठ मिळाले, माननीय अमोल शेठ लोंढे आणि माननीय प्रदीप सावंत, यांनी सुद्धा माझी तेवढीच काळजी घेतली. कोरोनाच्या काळात सुद्धा मला घरी बसून जवळजवळ 1.5 वर्ष कोणतंही काम न करता त्यांनी मला त्यावेळेला पूर्ण सांभाळला. आणि त्यांनीही एवढ्या मोठ्या विलाची माझ्यावर जबाबदार दिले, आपला घरचा माणूस समजून त्याने आज ह्या विलाची पूर्ण चावी माझ्याकडे दिलेली आहे. आणि ते एक लक्षात ठेवलं की ज्या वेळेला आपल्याला त्यांनी सांभाळलं, आज ते पूर्ण त्या गोष्टीची जाण ठेवून, आणि माझं त्यांचं जसं घर आहे त्या घराची काळजी मी माझं घर समजूनच घेत आहे. आणि येणारे जे गेस्ट आहेत, आणि आदित्य साहेब इथे येऊन गेलेत, अभिजित पानसे साहेब इथे येऊन गेलेत, आणि बरेचसे मंथली 2 ते 3 वीकेंडला येणारे गेस्ट असतात. शक्यतो इथे येणारा प्रत्येक व्यक्ती हॅपी होतो, आनंदात जातो. आणि जाताना सगळं हेच म्हणतो, रवी भाऊ आम्हाला खूप आनंद झाला, तर इथे आल्यानंतर एक मानसिक समाधान मिळतो. काल आम्ही व्हेज खाल्लं, ते देखील खूप छान होतं. आज नॉनव्हेज खाल्लं. नाही, प्रश्नच नाही. माझ्यावर माझी पत्नी सुद्धा असते, तिचा पण ह्या कार्यासाठी कामासाठी हातभार मोठा आहे. कारण आम्ही दोघे, माझ्या पत्नीचं नाव रवीना रवींद्र पाटील, हे दोघे जण मिळून आम्ही सगळं विला सांभाळत असतो. अच्छा, धन्यवाद. धन्यवाद. आणि पुन्हा भेटू, कारण की आम्हाला देखील आता आवडेल पुन्हा, कारण की तुम्ही इतका छान पाहुणचार केलाय. जायची इच्छा होत नाहीये, पण आता काय करणार, जावं लागतंय, मुलांच्या सुट्ट्या पण संपतात. पण नक्की वेलकम, या परत. हो, असंच भेटू आणि हा आनंद घेऊ. नक्की धन्यवाद. नक्की. धन्यवाद. हे जैन फूड ना भाऊजी तुमचं? काय काय तुम्हाला जैन फूड मध्ये? उसळ आहे, फ्लावरची भाजी आहे, डाळ आहे, मस्तपैकी फिश आलंय. तर कोणतं फिश आहे तुमचं? 3 फिश. आणि इतर काय तू काय खातेस का? डोकं खाते आईचं, दुसरं काही खात नाही. आज रविवार असल्यामुळे जेवणामध्ये मासे आणि चिकन असा मेनू होता. जेवण अगदी चविष्ट होतं. चव अजूनही जिभेवर रेंगाळतीये. इथून परत निघायला आता आम्हाला थोडाच वेळ बाकी आहे. प्रत्येक विलाच्या एंट्रन्सला कोणी ना कोणीतरी असं वेलकम साठी एखादं कोणी माणूस किंवा सुरक्षा रक्षक म्हणून असं एखादा. एका मित्राने सजेस्ट केलेलं की तिकडे तू मावळे लाव, तर त्याचं असं सजेशन होतं की पहिले इकडे 2 साईडला जाऊन आपण असे मावळे लावा, जेणेकरून की ते असे दिसायला पण सुंदर दिसतील. मग नंतर मी बोलले नाही ना, मावळे नको, ते मावळे आपले ते महाराजांचे मावळे आहेत. आणि ह्या चौल नगरीमध्ये आपण राहतो ना, तर मी महाराजांचा मावळा आहे. मावळे आतमध्ये मजा करतील, ठीक आहे. आणि गेटवरती गेटकीपर म्हणून आपण हे ब्रिटिशर्स ठेवूया. म्हणून हे ब्रिटिशर्स मला मिळत नव्हते. चोर बाजारामध्ये जवळजवळ 4 महिने गेलो. तिथून मग एक मोठा असा तो इकडचा एक फार मोठा भंगारवाला, तो इकडचा नाही, तो पॅरिसचा आहे. तो तिथून त्याने हे तिकडे त्याच्याकडे होते, पॅरिसवरनं ते इम्पोर्ट करत होता तो. मग त्याच्याकडून मी हे घेतले आणि मग ह्या दोघांना बोलले ब्रिटिशांना आपण बाहेर उभा करूया गेटकीपर म्हणून, आणि मावळे आपल्या आतमध्ये मजा करतील. हाच एक कन्सेप्ट होता, म्हणून दोघांनी ते उभं केलं. अच्छा. फायनली एकदाची मुंबईला सुखरूप पोहोचलो. त्यासाठी देवाचे खूप खूप आभार.
आणि देवाचा सतत धावा करणाऱ्या बोटीतील त्या प्रत्येकाचे खूप खूप आभार. त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांचे देखील खूप खूप आभार. व्हिडिओ कसा वाटला हे कृपया कमेंटद्वारे कळवा. त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा.